फक्त साखरच नव्हे तर सर्वसामान्यांच्या वापरातला कांदा सुद्धा महागलाय। साखरेनंतर आता कांद्याचे दरही सुसाट धावू लागलेत। महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागलेला असतानाच केंद्र सरकारनं दिल्लीतील वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी थेट कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे कांद्याचे देशांतर्गत भाव घसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटनांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला। आपण पाहूयात त्याबाबतचा एक विशेष रिपोर्ट। नाशकातलं हे लासलगाव देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ गेल्या काही महिन्यांपासून अत्यल्प दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती आता कुठे 4 पैसे खुळखुळत आहेत। कारण बाजारातली कांद्याची आवक घटल्यानं सध्या कांद्याला चांगला भाव मिळू लागलाय। पण कांदा दरवाढीच्या भीतीनं केंद्र सरकारनं पुन्हा एकदा बाजारात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। सध्या कांद्याचे किरकोळ दर प्रति किलो 50 रुपयांवर पोहोचले। त्यामुळे कांद्याचे दर कमी असताना नाफेड आणि एनसीसीएफनं शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। या निर्णयाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून लासलगावातल्या सरकारी गोदामातून सुमारे 850 मेट्रिक टन कांदा सध्या विशेष रेल्वेतून दिल्लीकडे रवाना केला जातोय। हे भाव जे ते कुठेतरी स्थिर ठेवावे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने देखील प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्यासाठी स्पेशल कांदा ट्रेन जी ती लासलगाव रेल्वे स्थानकावरून या ठिकाणी दिल्ली आणि आसामकडे रवाना करण्यात येते। आपण या ठिकाणी बघू शकतो की लासलगाव स्थानकावर आता रेल्वेच्या वतीने जो तो स्पेशल रॅक जो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे। जवळपास ह्या रॅकमध्ये 21 बॉक्स असणार आहे आणि या बॉक्समधून 840 टन कांदा जो तो दिल्लीकडे आणि गुवाहाटीकडे रवाना केला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळात गारपीट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि कवडीमोल दरात जो कांदा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावा लागला होता। मात्र त्याच कवडीमोल दरात खरेदी केलेला कांदा जो आहे तो एनसीसीएफ आणि नाफेडच्या वतीने तो खरेदी करण्यात आला होता आणि हा कांदा जो आहे तो आता गुवाहाटी आणि दिल्लीच्या दिशेने रवाना होताना दिसतोय। हा कांदा दिल्लीतल्या बाजारात दाखल झाल्यास देशातले कांद्याचे दर कोसळतील असा अंदाज आहे। त्यामुळे नाशकातले कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं की याची चाऊल शेतकऱ्यांना आणि आम्हाला होती की लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा परिषद या ठिकाणी झाली। आम्ही त्या दिवशीच या केंद्र शासनाला आवाहन केलं होतं की असं कोणतंही चुकीचं धोरण आपण अवलंबू नका। एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून जो आपण कांदा खरेदी केलेला आहे तो शहरांमध्ये पाठवायचा आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गेलेल्या मालाचे भाव पाडायचे असं धोरण गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासन राबवतोय। परंतु आमची केंद्र शासनाला विनंती अशी धोरणच आपण अवलंबू नका जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला आपण भाग पाडताय। परंतु या ठिकाणी केंद्र शासनाला आमचं सांगणं आहे जर आपण हा रॅक नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून भरलेला रॅक त्या ठिकाणी शहरांमध्ये पाठवणार असाल, शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडणार असेल तर या भागाच्या खासदारांना बरोबर घेऊन भास्करराव बगरे सरांना बरोबर घेऊन या ठिकाणी रेल्वे रोको, रास्ता रोको यासारखी मोठमोठे आंदोलनं जोपर्यंत रेल्वेचे हे रॅक रद्द होती नाही तोपर्यंत हा माल पाठवण्याचं बंद होत नाही तोपर्यंत ती आंदोलनं चालू राहतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। कांदा बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करा आणि त्यामधून तुम्ही भरमसाठ पैसेही कमवा, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही। तुम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना द्यायचं तर स्थानिक ग्राहकांना द्यायचं तर ग्राहकांना कशाही स्वरूप, पण जोपर्यंत आमच्याकडे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफचा बफर स्टॉक बाहेर काढू नका। कारण आमच्या चाळींमध्ये अजून 50-60% जास्त कांदा शिल्लक आहे। योग्य टप्प्याटप्प्याने आम्ही तो कांदा विक्री करतोय आणि येणाऱ्या काळातही आमची लाल कांद्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे। त्यामुळे भारतात कांदा कमी पडणार नाही एवढा कांदा नाशिक जिल्हा असेल आणि भारत देशामधील सर्व कांदा उत्पादकांकडे आहे। त्यामुळे केंद्र सरकारला विनंती आहे की हा माल तुम्ही स्थानिक बाजारपेठेमध्ये उतरू नका। जर तुम्ही उतरला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे रेल रोको, रास्ता रोको सारखे आंदोलन केले जातील आणि केंद्र सरकारचा निषेध केला जाईल। गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला अतिशय कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अनेक वेळा तर कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी यंदा इतर पिकांना पसंती दिली आहे। त्यातच खतं, बियाणं, मजुरी आणि वाहतुकीचे दर वाढल्यानं कांद्याचा उत्पादन खर्चही सातत्यानं वाढतोय। अगोदर अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या अनियमित पावसामुळे सुद्धा कांद्याच्या प्रत्यक्ष उत्पादनात घट आली आहे। याशिवाय साठवणुकीदरम्यान 25 ते 30% कांदा खराब होतो। त्यामुळे सध्याचा बाजारभाव हा नफा नसून आधीच्या तोट्याची भरपाई असल्याचं शेतकरी सांगतात। जेव्हा देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कोसळलेले असतात
तेव्हा सरकार कांदा उत्पादकांचा विचार करत नाही. पण ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात तेव्हा मात्र ग्राहकांच्या हिताच्या नावाखाली सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवणं किंवा कांद्याची निर्यात बंद करणं यासारखे उपाय करतं. पण तज्ज्ञांच्या मते कांद्याचा हा वांदा सोडवण्यासाठी कांद्याच्या उत्पादन, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेत सुधारणा आवश्यक आहे. त्या सुधारणा जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत कांद्याचा हा प्रश्न वारंवार उद्भवत राहणार यात शंका नाही. निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक.